माझ्या समोर समोर बोलायचं नाही, तू पुढे बोल आणि मी मागे बोलेन. बोल नाच रे मोर. राखी टीचर, राखी टीचर हिची मस्ती बघा. मंडळी बाळूमामाच्या दर्शनाला चाललो आम्ही. हा बाळूमामाचं मंदिर आहे. भाऊ कुठे? आजूबाजूचा परिसर आहे. भाऊ गुम हो गई. चला आम्ही मेतकेला चाललोय. तिथे बाळूमामांचं ते खांब आहे, खूप पवित्र खांब आहे तो. आणि तिथे गेल्यानंतर त्याला हात लावल्यानंतर विष बाधा अंगात का जे काय असेल भूत पिचात तर ते निघतं तिथे जाऊन. चला मंडळी मेतकेला पोहोचलो आम्ही. हा मंदिर आहे बघा, सुंदर आहे ना. चला मंडळी फायनली आम्ही पुन्हा एकदा आईच्या दर्शनाला आलोय. गेल्या महिन्यात आलो होतो नवरात्र. नाही हा सगळा खोललेला आहे आणि मंदिर रिनोव्हेशनचं काम चालू होणार. अरे ढगांची वारा झुंजला रे. फुल ट्रॅफिक जाम झाली आहे. घरी जायला आता कमीत कमी रात्रीचे 3 वाजतील मला वाटतं. आमचा वैभव पाटील दादा ठाणे जिल्ह्यात फेमस झाला. आमचा वैभव पाटील दादा कल्याण शहरात फेमस झाला. सकाळी येऊन दर्शन घेऊन गेलो, पुन्हा आता दर्शनाला आलो. सकाळचे 9. हे मंदिर आहे बाळूमामाचं. मंडळी बाळूमामाच्या दर्शनाला चाललो आम्ही. सकाळी पहाटे येऊन 5 वाजताची काकड आरती घेतली होती. आता पुन्हा दर्शनाला आलोय. चला फायनली आता सुद्धा दर्शन घेतलं आम्ही. खूप छान दर्शन झालं. हा बाळूमामाचं मंदिर आहे. भाऊ कुठे? आजूबाजूचा परिसर आहे. भाऊ गुम हो गई. इकडे तिकडे पळते नसती माऊ ना भाऊ दीदी. हो मस्ती खोर माऊ, मस्ती खोर. भाऊ हरवले. चला छान दर्शन झालं आमचं. आता बघूया पुढे कुठं निघतो आम्ही. चला आम्ही मेतकेला चाललोय. तिथे बाळूमामांचं ते खांब आहे, खूप पवित्र खांब आहे तो. आणि तिथे गेल्यानंतर त्याला हात लावल्यानंतर विष बाधा अंगात का जे काय असेल भूत पिचात तर ते निघतं तिथे जाऊन. सो आम्ही सुद्धा चाललोय तिथे दर्शनाला. बघूया जर व्हिडिओ असेल तिथे अलाउड तर तुम्हाला दाखवतो तो खांब. तुम्ही नसेल गेलात तर बाळूमामाला आल्यानंतर मेतके येते तो खांब आहे. बाळूमामाच्या इथून मंदिरापासून 18-19 किलोमीटर अंतरावरती. आणि आम्ही आत्ता तिथे चाललो आहे. चला मंडळी मेतकेला पोहोचलो आम्ही. हा मंदिर आहे बघा, सुंदर आहे ना. इथे पण गर्दी आहे बऱ्यापैकी. म्हणजे आता दर्शन घेऊया. चला कोल्हापूर सिटी. आता आपण कोल्हापूर सिटीमध्ये घुसतोय. मंडळी फायनली आम्ही पुन्हा एकदा आईच्या दर्शनाला आलोय. गेल्या महिन्यात आलो होतो नवरात्रीच्या वेळेस आणि आता आलोय पुन्हा कोल्हापूर येते अंबाबाईच्या दर्शनाला आलोय. चला मंडळी व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पूर्ण हा बघा फोटो आहे. त्याच्यात नाही हा सगळा खोललेला आहे आणि मंदिर रिनोव्हेशनचं काम चालू होणार होतं, त्यामुळे सगळा तोडफोड चालू आहे. खूप गर्दी आहे दर्शनाला. चला मुख्य दर्शन करूया, कारण नाही करता 3-4 तास जातील लाईनला. मोठं दर्शन घेऊया बोला, नाही तर 4 कंटाळेल परत रडार. त्याच्यामुळे दर्शन घेते बघा.
चला फायनली मुख दर्शन घेतलं आम्ही. भरपूर लाईन आहे, बाहेर सुद्धा भरपूर लाईन आहे. अजून 20-30 रांगा आहेत बाहेर, पण त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट दर्शन घेतलं. शाहू महाराजांची मूर्ती बघा. चला कोल्हापुरातून बाहेर पडतोय. वाजलेत 5:45, 4:15 वाजलेत, 4:15. कोल्हापुरातून बाहेर पडतोय. बघू आता कसं काय घरचा रूट पकडून. राखी टीचर, राखी टीचर हिची मस्ती बघा. ही व्हिडिओ जाणार आहे राखी टीचरला का. कुठे गेली, कुठे गेली. ए टीचर पोएम बोलून दाखव. चल मग चल लवकर इथे बस आणि बोले लवकर. बोल लवकर पोएम. काल काय पप्पांना शिकवलं. बोल नीट बोल, टीचरला समजेल अशी. कुठे येऊ. अरे ढगांची वारा झुंजला रे. आता तुझी पाळी पिंजत ती टाली. आता तुझी पाळी मीच देते टाली. पुरबी सारा अरे फुलून पिसारा नाच. नाच रे मोरा आंब्याचे बना तरी नाच रे मोरा नाच. नाच 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 मोरा नाच. बोल ना. अरे नाच रे मोरा आंब्याचे बना तरी नाच रे मोरा नाच. माझ्या समोर समोर बोलायचं नाही, तू पुढे बोल आणि मी मागे बोलेन. हा ठीक बोल आहे. नाच रे मोरा. दुसरा काहीतरी घे. तोच गाणं एकच झाला ना आता. तू किती वेळा बोलशील एकच. बोल ना. आता किती वेळ झालं तू नुसता येतो गाडीमध्ये. बोल आता. नाच रे मोरा आंब्याचे बना तरी नाच मोरा नाच. नाच काला रे काला बोलू की नको. थांब ना मी बोलते. नाच रे मोरा आंब्याचे बना तरी नाच रे मोरा नाच. काला काला कापूस पिंजरा रे ढगांची वारा झुंजरा रे. आता तुझी पाली पिंजत तुझी ताली. आता तुझी पाली पिंजत ती टाली. फुरंबी सारा नाच. नाच रे मोरा आंब्याचे बन तरी नाच रे मोरा नाच रे मोरा आंब्याचे बना तरी नाच रे मोरा नाच. यायला बोकम बट्टी. फुल ट्रॅफिक जाम झाली आहे. घरी जायला आता कमीत कमी रात्रीचे 3 वाजतील मला वाटतं. बघूया. ट्रॅफिक तर भरपूर आहे. प्रवास कसा होता ते बघूया. ऑफ रोडिंग चालू आहे. कराडचा ब्रिज आहे. कराडचा ब्रिज झाला की ट्रॅफिक कमी होईल खालची, कारण खूप मोठा ब्रिज आहे. 3 लेनचा असेल मला वाटतं वरनं. आता खालनं जाम ट्रॅफिक होते कराडच्या ब्रिज मला. चला आम्ही निसर्ग स्पेशल कंदीपेठांची इथे थांबलोय. वडापावले ओ वडापावले कितना वडापाव. कैसा है वडापाव. 4 रुपये पण घेतले किमती चैतालीने. आणि इकडे आम्ही घेतले वडापाव. वडापाव बनणार आहे. वडापाववाली चारूला किमती बनायला घेतली चैतालीने. आता चला
फायनली पुण्यामध्ये एंटर झालेलो आम्ही. पुण्याचा जो पहिला पोस्टर असतो कात्रजचा, त्या कात्रजच्या बोगद्यामध्ये आम्ही एंटर झालेलो आहे. आता वाजले 9:30. बघूया किती वाजेपर्यंत घरी पोहोचतो. तर 1 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे. पण CNG जर भेटली तर, CNGला उशीर झाला तर उशीर होईल घरी जायला. ट्रिपची. आणि आता आपण पुण्यामध्ये एंटर झालेलो आहे. आणि आता लागेल आपलं एक साधारण 10 किलोमीटर नंतर एक्सप्रेस हायवे. एक्सप्रेसला लागलो आहे. सेन्सर एवढा खतरनाक होता टोल नाक्याचा. गाडी टोल नाक्याच्या अगोदर यायच्या आधीच टोल हे ओपन झालेला बॅरियर. खतरनाक सेन्सर होता.